राहुल भाईचा सर्जा आणि सर्जा सोबत कोण आहे बघूया. निघले पलायला बघा. या दत्ताराजामध्ये कौशल्य आपलं हार्दिक स्वागत आहे. भरपूर दिवसानंतर आज सर्जा आपल्याला पळताना दिसेल गटाला. सर्जामध्ये कुठला पाहिलं तो? रायफल. रायफल कुठला? उसटण्याचा रायफल. उसटण्याचा रायफल आणि सर्जा बघा मस्त आहे गटामध्ये. कितव्या गटात आहे रे भाई? 24 मध्ये पडणार आहे. तेलुकरांचा बजरंग 35 मध्ये पडणार आहे. गट खूप जोरात असणार आहे नक्की बघा. बजरंग आणि ओम्या आणि त्याच्यानंतर दॉर्लीचा हरण्या आणि मानगरचा वादल आणि त्याच्या बाजूलाच पालेगावचा बादल आणि त्याला कोण आहे माहिती नाही. आणि मला वाटतं मुद्रेकरांची शिट्टी म्हणजे जोरात 35वा गट हा खूप मोठा आहे. आपण नक्की बघूया 35 मध्ये काय होतं ते. 24 मध्ये सर्जा. भरपूर दिवसानंतर बघायला मिळतं सर्जा आपल्याला. बहुतेक 1 महिन्यानंतर असेल ना सर्जा. आता पळाला ना मादी पालाला कुठं? बघा आता मध्ये मित्रांनो घाटावर आदाच्या मैदानाला सर्जा पालाला होता आणि त्याच्यानंतर आज पळतोय मुंबईला. आणि मुंबईला मला वाटतं बिंजोरला आता मला वाटतं उसटण्याच्या मैदानाला कुठं पाळला होता. तिथून त्याच्यानंतर हिरकालीच्या मैदानाला मला वाटतं तिथून थांबला होता. आता आलाय पुन्हा. मस्त सर्जाला पहिरा पण भारी याचा. उसटणेकरांची रायफल छान पळतं ती रायफल पण. आणि बरीचशीच बैला आल्यात आपण या फेऱ्यामध्ये बघूया. हरण्या कितीमध्ये आहे? हरणे 35 मध्ये आणि गुज्जर जलवा 25 मध्ये. बघा सर्व नामांकित बैला आता या फेऱ्यामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहेत. गुज्जर जलवा पण बबलू शेटचा आहे. आणि इकडे या साईडला बघा 50-50 धावणीचा घरचा साज मेहरबान आणि त्याचं नाव काय मगाशी छोटा वरदान. हे पहिल्या गटामध्ये तासबाद झाला. उसटणेकरांची रायफल जी सर्जा बरोबर आता पळणार आहे. बघा रायफलचा पण मागच्या वर्षी खूप मोठा एक चांगलासा नाव झाला होता पण मध्यंतरी कुठेतरी तो थोडासा बॅकफूट गेला होता. पण आता पुन्हा लागतंय तो गतीला. उंबार्डेकरांचा सावले कितव्या गटात आहे? 24 मध्ये पळणार आहे. बघा जलवा सॉरी रैना आणि चिक्या. कारुंड्याचा चिक्या आणि रैना. भाऊ कितव्या गटात आहे? 26 मध्ये ना. 26 मध्ये मस्त हा जवळ पडणार आहे रैना आणि चिक्या. 27 मध्ये चांगला असा नंदी आपल्याला पलताना दिसेल. सॉरेट कुठला? सॉरेट सावल्याचा सॉरेट. पिसारेकरांचा सर्जा आणि सॉरेट अशी गाडी पळणार आहे. चला आता लगेचच गट सुटतात आपण जाऊन बघूया. आणि जसे असे लढती होती तर तुम्हाला नक्की बघायला मिळतील. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बघा इथं आलेली सर्व बैलं दाखवतो तुम्हाला.